हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण आता आरी वर्कमध्ये 3D पिकॉक वर्क बघणार आहोत. तर 3D पिकॉक वर्क ही खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे. तर ही कशी करायची आपण इथे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आपण इथे व्हिडिओचे खूप सारे पार्ट करणार आहोत, कारण की स्टेप बाय स्टेप गेल्यावर तुम्हाला एकदम इझिली होईल की आपण 3D पिकॉक वर्क कसं करायचं आहे. तर आपण फर्स्ट स्टेपमध्ये असं करणार आहोत की आपण इथे पिकॉकचा जो पिसारा आहे, मोराचा जो पिसारा आहे, तो इथे वर्क करणार आहोत. तर तुम्ही इथे बघितलं असेल, मी इथे ड्रॉप शेपचा कागद कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे पेन्सिलने त्याला ड्रॉ करून घेत आहे, कारण की सेम शेप येणे इथे गरजेचं आहे. इथे शेप तुम्हाला थोडा मोठा वाटत असेल तर आपण इथे बॅकनेक वरती हा 3D पिकॉक करणार आहोत, त्याच्यामुळे आपण हा शेप इथे घेतलेला आहे. जर तुम्ही हँडवरती 3D पिकॉक वर्क करणार असाल तर तुम्हाला हा शेप थोडा कमी घ्यावा लागणार, कारण की आपला पिकॉक हा थोडासा छोटाही आणि पिसाराही छोटा होणं गरजेचं आहे हातावरती. तर नेकवरती आपण एकच पिकॉक घेणार आहोत. तर आपण इथे खूप मोठी डिझाईन घेतली तरीही चालेल. तर इथे तुम्ही बघितलं असेल पिकॉकचे आपण खूप सारे इथे ड्रॉ करून इथे आपण घेतलेले आहेत. तर मी इथे टोटल 17 घेतलेले आहेत. जेवढे आपल्याला हवे आहेत तेवढे आपण इथे घ्यायचे आहेत. सो हे मी अशा पद्धतीने मी इथे केलेले आहेत. तर आता आपण याच्यावरती वर्क करणार आहोत. तुम्ही देखील जर ही पिकॉक 3D पिकॉक वर्क करणार असेल तर तुम्ही आता स्टार्ट करा, कारण की तुमची डिझाईन माझ्यासोबत ही नक्की होईल आणि आपण एक साथ आपलं जे स्टेप बाय स्टेपची डिझाईन आहे ती देखील आपण इथे कंटिन्यू करू शकतो. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण इथे पिसारा करणार आहोत. त्यासाठी मी 17 शेप इथे करून घेतलेले आहेत, 17 आकार इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघितलं असेल तुम्ही, आपण इथे चेन स्टिच केलेली आहे, तीही आपण डबल चेन स्टिच केलेली आहे, कारण की आपण कोणतेही वर्क करताना स्टार्टिंगला डबल चेन स्टिच केली खूपच चांगलं, नंतर कटिंग आपल्याला छान पद्धतीने शेप येईल यासाठी देखील त्याचा यूज होईल. तर इथे आपण बीड्स घेतलेले आहेत. आपण इथे शुगर बीड्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे ग्रीन कलरचा आपण इथे पिसारा करणार आहोत. तर ग्रीन कलरचे मी इथे ड्रॉप शेपचे कुंदन घेतलेले आहेत. तर ते कसं चिटकवायचे आपण बघणार आहोत नक्कीच पुढच्या आधी आपण ही प्रोसेस केल्यानंतर आपण ग्रीन पानशेपची चिटकवण्याची पद्धत बघणार आहोत. तर इथे आपण डिझाईन आधी ठरवून घेतलेली आहे, किंवा आपण जेव्हा वर्क करतो तेव्हाच आपण इथे डिझाईन ठरवली आहे की आपल्याला कुठल्या कलरमध्ये करायची आहे. तर कलरमध्ये बघा तुम्ही इथे ग्रीन, ब्लू, पिंक, रेड असा कुठलाही शेप घेऊ शकता, कारण की मोराच्या पिसारामध्ये जे कलर आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला इथे करायचे आहेत. तर आपण इथे ग्रीन घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला नेहमी बीड्स, चेन स्टोन किंवा आपले कट बीड्स किंवा अदर गोष्टी आहेत ज्या की कुंदन्स आहेत ते आपण इथे किंवा सिल्क थ्रेड वर्क आपण इथे घेऊ शकतो. तर डिपेंड आहे तुम्ही पिकॉक कुठल्या टाईपचा करणार आहात किंवा तुमच्या साडीमध्ये कुठल्या कलरचा पिकॉक आहे त्यानुसार तुम्ही इथे डिझाईन ठरवू शकता. डिझाईन ठरवून आपण इथे पिकॉक करायचा आहे. तर इथे ड्रॉप शेपमध्ये आपण बीड्स वर्क कंप्लीट केलेलं आहे. बीड्स वर्क इथे कंप्लीट झाल्यानंतर आपण इथे एंड नॉट टाकून घेणार आहोत. एंड नॉट टाकल्यानंतर ची नेक्स्ट प्रोसेस असणार आहे आपली ग्रीनची. तर मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही देखील जर आत्ताचपासून स्टार्ट केलं तर तुम्हाला नक्की याचा यूज होईल. तुम्ही 2 ते 3 दिवसात आपलं जे पिसाऱ्यांचं वर्क आहे ते कंप्लीट करू शकता थोड्या वेळ बसून. तर आत्ताच तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर आपली पुढची स्टेप पिकॉक असणार आहे, नंतर कटिंग असणार आहे, नंतर बॅकनेकवर आपण कसं दाखवणार तसं आपण 4 ते 5 किंवा 2 ते 3 असे व्हिडिओ पार्ट करून आपण इथे अपलोड करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना 3D पिकॉकमध्ये इंटरेस्ट आहे, आरी वर्कमध्ये इंटरेस्ट आहे, किंवा जे नथ करत आहेत, आता माझ्या आधीचे व्हिडिओ बघून नथ ज्यांनी स्टार्ट केली त्यांनी देखील आरी वर्क जरी स्टार्ट केलं तरी त्यांना इझी होईल. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेलिंग सांगतो, सो तुम्हाला ते इझी होईल. तर इथे आपण हे असं कुंदन चिटकून घेतलेलं आहे. एकदम छान पद्धतीने असं चिटकवलं आहे. थोडंसं प्रेस करून आपण घेणार आहोत, कारण की निघू नये, कारण आपण साईडने लगेच बीड्स वर्क स्टार्ट करणार आहोत. तुम्ही थोडं वेट केला तरी चालेल आणि लगेच स्टार्ट केलं तरीही चालेल. तर मी थोडंसं दाबून घेतलेलं आहे. त्यानंतर साईडला आपण बीड्स वर्कचं एक बॉर्डर करणार आहोत, कारण की बॉर्डर केल्यानंतर आपण चेन स्टोन लावणार आहोत. तर ती देखील आपल्याला इथे छान पद्धतीने करता येईल. यासाठी बीड्स वर्कचं आपण इथे राऊंड करणार आहोत याला. तर बीड्स वर्कसाठी आपण जो की थ्रेड आहे खालचा थ्रेड मी इथे कुठेच कट केलं नाही. आपण कंटिन्युअसली एकाच थ्रेडने डिझाईन करणार आहोत, कारण की कट केल्यावर आपल्याला पुन्हा गाठ मारावी लागते, पुन्हा ते वरती घ्यावं लागतं. तर यासाठी तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही एक पिकॉकचा पिसारा कराल तेव्हा तुम्ही एकाच थ्रेडनी स्टार्ट करा. आणि असं आहे की सगळा थ्रेड सगळ्या पिसाऱ्याला लावू नका, कारण की आपल्याला पिसारे हे कट करायचे. कट केल्यावरती जर जो थ्रेड तुमचा एकमेकांना अटॅच असेल तो तुटला तर डिझाईन ही निसटू शकते. यासाठी एका पिसाऱ्यासाठी एकच तुम्ही इथे
यूज करा। तर बीड्सचं इथं मी राऊंड करणार आहे। मी डिझाईन ठरवून घेतली होती की मला कशी करायची आहे किंवा आपण कशा पद्धतीने आपला पिसारा छान दिसेल या दृष्टीने मी डिझाईन ठरवली आहे। जर तुमच्याकडे कोणती आयडिया ऑलरेडी असेल, कुठला फोटो असेल, तर तुम्ही डायरेक्टली तशी डिझाईन केली तरी चालेल। फक्त त्या वस्तू तुमच्याकडे असणं अवेलेबल असणं गरजेचं आहे, बस एवढंच आहे याच्यामध्ये। तर पिसाऱ्यासाठी मी इथे एकूण टोटल 17 आय थिंक घेतलेले आहेत। तर हे सर्कल बघा, तुम्ही बघितलं असेल आपण निडल कशी हलवतो। तर तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट एवढंच आहे, जर तुम्ही स्टार्टिंगला आरी वर्क करत असाल, नंतर तुम्ही जर आरी वर्कमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर चेन स्टिच तुम्हाला जर जमली तर तुम्ही आरी वर्कच्या कुठलाही डिझाईन करू शकता। डिटेलमध्ये नॉलेज तर आपण आपल्या व्हिडिओवर देतच राहतो आणि प्रॅक्टिसने तुम्हाला येईल देखील। तर मी सजेस्ट करेन की तुम्ही आरी वर्क करत असाल, नथ करत असाल तर तुम्ही आरी वर्कमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा आणि आरी वर्क देखील करा तुम्ही, कारण यात देखील फायदा तर आहेच, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। तर बस अशा सिंपल प्रोसेस आहेत किंवा काही नॉलेज टेक्निक आहे की कुठली डिझाईन आधी करायची, कुठली नंतर करायची, हे आपण इथे डिटेलमध्ये जेव्हा व्हिडिओ दाखवते मी तेव्हा ते व्यवस्थित दाखवते, तर तुम्हाला त्याची नक्की हेल्प होईल। तर चेन स्टोन पण इथे लावून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे आधी आपला फॅब्रिक गम लावलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती मी चेन स्टिच लावलेली आहे। ती मी निडलनी अशी थोडीशी प्रेस करत आहे, कारण की ती व्यवस्थित बसावी यासाठी। आणि ऑब्व्हियसली आपल्याला दाबून ती घ्यायचीच आहे, कारण आपल्याला नेक्स्ट डिझाईन लगेच स्टार्ट करायची आहे, यासाठी आपण इथे ही दाबून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण पुन्हा याला बीड्सची बॉर्डर देणार आहोत, कारण की बीड्सची बॉर्डर दिल्याने खूप छान असं दिसेल। आणि मी अजून एक लेनमध्ये देखील पुन्हा एकदा चेन स्टोन घेणार आहे। त्याच्यानंतर आधी बीड्सची बॉर्डर बघा सेम आहे। बॉर्डर करताना 2 ते 3 बीड्स मी टाकणार आहे, कारण की काही बीड्स हे मोठे असतात, काही हे छोटे असतात। त्यानुसार आपल्या निडलमध्ये जेव्हा आपण वर्क करतो किंवा चेन स्टिच टाकतो तेव्हा ते परफेक्ट बसणं गरजेचं आहे। नाहीतर आपण जर एक साथ 6-7 लावले, 5-6 लावले तर ती चेन स्टोन अशी परफेक्ट बसते, पण बीड्सची लेन जी आहे ती निसटलेली दिसते। सो त्यासाठी ते करणं खूप इम्पॉर्टंट आहे। सो 2 ते 3 बीड्स टाकल्यानंतरच चेन स्टिच करा। तर चेन स्टिच तुम्हाला आली आणि एंड नॉक तुम्हाला आली तर पूर्ण आरी वर्क तुम्हाला येईल, मी असं म्हणेल। कारण की मी देखील आधी चेन स्टिच केली, त्यानंतर हळूहळू आपण बीड्स, तुम्ही माझे व्हिडिओ जर पाहिले असेल तर मी देखील हे प्रॅक्टिसनेच कंप्लीट केलेले आहेत, तर तुम्हाला देखील नक्की येतील। ज्यांना नथ येते त्यांनी ह्यात नक्की इन्व्हेस्ट करा। खूप छान अशा आपल्याला डिझाईन्स करता येतील आणि स्वतः करता येतील अशा डिझाईन्स हे आहेत। आणि आपल्या व्हिडिओवरती नक्की आपण एकदम डिटेलमध्ये सांगतो। सो तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करा, जे आरी वर्कमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा त्यांनी नुकतंच स्टार्ट केलं आहे त्यांना हे हेल्पफुल नक्कीच होतील असे व्हिडिओ। तर हे असे आहेत। आणि आपण इथे क्लासेस देखील घेतो, सेम आपल्या नथीचे आपण जसे क्लास घेत होतो ऑनलाईन अँड ऑफलाईन, फी देखील आपली कमी आहे। ज्यांना करायचं असेल त्यांनी मला नक्की DM करा, मी खाली माझा व्हॉट्सअप नंबर देईन, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता। तर हे बघा चेन स्टोन आपण इथे चिटकून घेणार आहोत, स्टोन चेन। तर अशा पद्धतीने जस्ट चिटकवली आहे, सेम आपली प्रोसेस आहे। आपण इथे डबल वेळाच का घेतलेला आहे तर त्याचं रिझन देखील मी सांगते। आपण थोडंसं इथे छान असं हायलाईटमध्ये वर्क करणार आहोत, यासाठी आपण ही घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की खाली आपण कोणती डिझाईन करणार आहोत। आपण एक छान कलरफुल घेतलेले आहे, तर ते पार्ट देखील तुम्ही नक्की बघा। इथे मी बीड्सचं बॉर्डर देत आहे, तर सेम आहे 2 ते 3 बीड्स नंतर आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे। त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत तर इथे बघणार आहोत, मी इथे सगळं वर्क करून घेतलेले आहेत, पॅच आपले जे की केले होते मी पिसाऱ्याचे। त्यानंतर इथे जो एक पॅच आहे त्याच्यावरती आपण बघणार आहोत की काय केलं आहे। त्याच्यानंतर मी इथे आपली एक कोट दोरी आहे ती इथे मी लावून घेणार आहे, कारण त्याच्यावरती आपण इथे आपले जे की कट बीड्स आहेत ते वर्क करणार आहोत। तर त्यासाठी थोडे ते उठावदार दिसण्यासाठी आपण इथे ही गमने चिटकून घ्यायची आहे, ही दोरी आपल्याला इथे चिटकून घ्यायची आहे, कारण की त्यांनी हायलाइट किंवा आपलं जे की 3D वर्क असेल किंवा आपलं जे बीड्स वर्क आहे ते उठून दिसावं। तर इथे आपण तुम्ही बघितलं असेल ब्लू कलरचे आपण इथे कट बीड्स घेतलेले आहेत, जे की आपल्या पिकॉकला खूप मॅचेबल आहे। ग्रीन अँड ब्लू हा कलर खूप असतो, तर हेच कॉम्बिनेशन तुम्ही यूज केलं तरी देखील चालेल, किंवा तुमच्या साडीमध्ये जसा पिकॉकचा कलर असेल किंवा तुमच्या साडीचा ब्लाऊज किंवा तुमची जी साडी असेल त्यावरती जे कलर्स असतील त्या कलर्सनुसार तुम्ही इथे 3D पिकॉक वर्क करा, कारण की त्यांनी ते छान असं उठावदार दिसू शकतं यासाठी।
तर हे कट बीड्स कसे लावायचे आहेत तर ते तुम्ही बघणार आहात आता आपण. तर 3 ते 4 कट बीड्स आपण इथे आपल्या थ्रेडमध्ये पास करणार आहोत असं आपल्या बोटाने. त्याच्यानंतर आपण असं चेन स्टिच टाकायचे आहे. तर अशी टाकल्यानंतर शेजारी सेकंड पॉइंटला आपल्याला चेन स्टिच बाहेर काढायची आहे. आपण थ्रेडमध्ये आपले पुढचे कट बीड्स टाकणार आहोत जे की 4च असणार आहेत. तर तुम्ही जर शेजारी दोरा जर काढला तर तुम्हाला जेव्हा आपण ही अशी वरची प्रोसेस करतो किंवा थ्रेडनी खालची प्रोसेस करतो तेव्हा ते इझिली बाहेर येतात. नाहीतर ते एकमेकांवरती बीड्स असो किंवा आपले कट बीड्स असो ते एकमेकांवर पास होतात. तर तुम्ही पाहिलं असेल मी एक चेन स्टिच इथं टाकली आहे. त्याच्यानंतर शेजारी मी पुन्हा चेन स्टिच टाकणार आहे कारण की आपली पुढची प्रोसेस ही खाली येण्यासाठी आपल्याला शेजारी टाकणं गरजेचं आहे. सेम वरनं आपण जर ट्राय केलं तर ते एकमेकांवरती बीड्स येतात. इथे खूप छोटंसं डिझाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप इथे कष्ट घ्यावे लागतात. सो ते इझिली आपण करू शकतो. फक्त आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस हवी आहे. तर इथं थ्रेड मी व्यवस्थित बाहेर काढला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपले कट बीड्स आहेत ब्लू कलरचे ते पुन्हा टाकायचे आहेत आणि हा थ्रेड पुन्हा आपल्याला खाली आणायचा आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर आपण बोटाने हे आपले जे की कट बीड्स आहेत किंवा आपले आधीचे बीड्स आहेत ते आपण पास करतो. इथे चेन स्टिच टाकली आहे. त्याच्यानंतर शेजारी ही चेन स्टिच टाकली आहे. निडल आपण कशी फिरवतो हे तुम्ही जर लक्षपूर्वक जर पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस नक्की जमेल. इझिली आहे. तर इथे आपले हे एकूण पिसारे इथे कंप्लीट झालेले आहेत. तर सेकंड पार्ट आपण लवकर अपलोड करू. तोपर्यंत तुम्ही हा पार्ट नक्की बघा. आपण पिकॉकचा पार्ट घेणार आहोत. पिकॉक देखील आपला खूप छान आहे. ह्या कलर्सवरच मॅचिंग आहे. त्याच्यामध्ये काय काय डिझाईन्स आपण केले आहेत डिफरंट किंवा कोणते शेड यूज करून आपण ती डिझाईन करणार आहोत आणि काय करणार आहोत हे देखील आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ट्राय केला असाल तर मला हेही नक्की सांगा. आणि सेम असे करत राहा तुम्ही. स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. तर तुमचा आणि आपला पिकॉक हा एकसाथ एकत्र होईल कंप्लीट. तर तुम्ही करत राहा. तर इथे आपण नंतर एंड नॉट टाकणार आहोत आणि हा आपला इथे पिसारा कंप्लीट झाला आहे. इथे आपण टोटल 17 घेतले आहेत. तुम्ही ते किती घेऊ शकता तुमच्या डिझाईननुसार. तुम्हाला जेवढे डिझाईन्समध्ये पिकॉक हवेत आकार जसे आहेत तसे तुम्ही इथे घ्या. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.